नमस्कार, आपण पाहत आहात आलमगीर न्यूज लाईव्ह 24 बातम्या अहमदनगर जिल्ह्यातील। उपअधीक्षक भूमी अभिलेख अहमदनगर कार्यालय येथे अल्पसंख्याक दिन साजरा। उपअधीक्षक भूमी अभिलेख अहमदनगर हातमपुरा येथे माननीय अविनाश मिसाळ साहेब यांच्या अध्यक्षतेखाली अल्पसंख्याक हक्क दिवस साजरा करण्यात आला। यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून कालच ट्रेन महासंघाचे केंद्रीय अध्यक्ष NM पवळे साहेब उपस्थित होते। माननीय मिसाळ साहेब यांचा सत्कार अय्यूबभाई शेख यांनी केले। माननीय रामदास गवळी यांचा सत्कार जमीर शेख यांनी केले। माननीय आरिफभाई शेख संस्थापक अध्यक्ष गोल्डन ग्रुप महाराष्ट्र राज्य यांचा सत्कार RPIचे जिल्हा संघटक गणेश कदम साहेब यांनी केले। माननीय मिलिंद भिंगार दिवे साहेब यांचा सत्कार प्रवीण गायकवाड यांनी केले। माननीय कदम साहेब यांचा सत्कार मोईन देशमुख यांनी केले। माननीय सुनील साळवे साहेब यांचा सत्कार रामदास गवळी यांनी केले। माननीय अय्यूबभाई शेख यांचा सत्कार अमोल कानडे यांनी केले। माननीय जहीर सय्यद आलमगीर न्यूज चॅनलचे संपादक यांचा सत्कार रवी डिक्रूज यांनी केले। माननीय अल्तमश जरीवाला यांचा सत्कार गणेश गरड यांनी केले। नासिर सय्यद पत्रकार यांचा सत्कार खलील पठाण यांनी केले। दत्तात्रय कारले पाटील यांचा सत्कार यांनी केले। जाकीर शेख पत्रकार यांचा सत्कार डॉक्टर परवेज अशरफी यांनी केले। आबिद खान दुले खान यांचा सत्कार सत्यम थोरवे यांनी केले। बन्सी नाना वाळुंज अध्यक्ष प्रगती ग्राम विकास संस्था टाकळी ढोकेश्वर यांचा सत्कार अविनाश मिसाळसर यांनी केले। डॉक्टर राजवैद्य यांचा सत्कार अमोल कानडे यांनी केले। अध्यक्षीय भाषणातून मिसाळसर म्हणाले की अल्पसंख्याक समाजाला न्याय मिळाला पाहिजे। त्यानंतर आरिफभाई शेख संस्थापक अध्यक्ष गोल्डन ग्रुप महाराष्ट्र राज्य यांनी अल्पसंख्याक कायद्याची माहिती दिली आणि हा कायदा सन 1992 अस्तित्वात आला। माननीय भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानात सदर कायद्याचा उल्लेख केलेला आहे। सदर कायद्यामुळे अल्पसंख्याक समाजाला सुरक्षितता मिळते आणि न्याय मिळते। हे सर्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यामुळे झालेले आहे आणि अल्पसंख्याक समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे अशी प्रमुख मागणी आरिफ शेख जिल्हा अध्यक्ष कास्ट्राईब कर्मचारी कल्याण महासंघ यांनी केली आहे। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रामदास गवळी यांनी केले। आलेले सर्व पाहुण्यांचे आभार मिसाळसर यांनी केले। अतिउत्साहात हा कार्यक्रम साजरा करण्यात आला। अल्पसंख्याक हक्क दिनानिमित्त आपण सर्व या कार्यालयात आलात त्यासाठी आपलं सर्वांचं मनापासून स्वागत। आता अल्पसंख्याक दिवस हा माझ्या सर्व्हिसमधला हा पहिलाच मी असा एक अल्पसंख्याकासाठी एक दिवस साजरा करतोय। त्याची मला एक विशेष आनंद आहे। आणि अल्पसंख्याक सर्वप्रथम आता हे उपक्रम तर आपण करतोच, पण अल्पसंख्याकांच्या संविधानात किंवा इतर नंतर त्याच्या अनुषंगाने जे कायदे आले असेल त्या कायद्यात त्यांचे काय हक्क आहेत, त्यांच्यासाठी काय तरतुदी आहेत याचं सर्वप्रथम प्रबोधन त्या अल्पसंख्याक समाजात, फक्त मुस्लिमच नाही इतरही समाजात पहिलं व्हायला पाहिजे। आधी त्यांना त्यांचे हक्क कळाले पाहिजे। हक्कच जर कळाले नाही तर ते फक्त नुसतं अल्पसंख्याक नुसतं बोलून काय उपयोग नाही। त्यांना त्यांच्या अधिकारांची जाणीव झाली पाहिजे आणि अधिकार जेव्हा येतात त्यासोबत जबाबदारी पण एक येत असते। त्यामुळे अधिकार जेव्हा आपण कुठल्याही गोष्टीचा अधिकार मागतो तेव्हा आपण त्या अधिकारासोबत आपली काय जबाबदारी आहे त्या अल्पसंख्याक समाजाप्रती ती जबाबदारीसुद्धा निभवायला पाहिजे। दुसरी गोष्ट, आरिफ भाई इथं आल्यापासून बरेचसे फक्त ते अल्पसंख्याकाचंच नाही इतरही कुठलेही धर्म सोडून इतर कुठलेही जे आपले शासकीय कार्यक्रम करावे लागतात त्यात त्यांचा पुढाकार असतो। आणि आता इथले निम्मी लोक तर माझ्या परिचयाचेच आहेत, त्यांचाही माझ्या कार्यालयाशी नेहमी संपर्क येत असतो। आणि आता मी जास्त बोलणार नाही, पण माझ्या कार्यकक्षेत भूमी अभिलेखच्या कार्यकक्षेत अल्पसंख्याकांचे काही प्रश्न असतील तर ते थोडा वेळ जाईल माझ्याकडून, पण मी ते नक्कीच आपली त्याच्या अडचणी असेल काही काम असेल ते वेळेत पूर्ण करण्याचा प्रयत्न करेल। एवढे बोलून मी माझे 2 शब्द संपवतो आणि आपण मला अध्यक्षपदाची संधी दिली त्याबद्दल आपले आभार मानतो। अल्पसंख्याक हक्क दिवस 18 डिसेंबर 2024 आहे। दरवर्षी आपण जिल्हा अधिकारी कार्यालयामध्ये या गोष्टी साजरी करतात। 12/2024 रोजी आम्ही सर्व अल्पसंख्याक हक्क दिन साजरा करण्यासाठी जमा झालेलो आहोत। अल्पसंख्याक हक्क दिन 18 डिसेंबर रोजी देशात साजरा केला जातो। भारतीय राज्यघटनेनुसार देशातील प्रत्येक नागरिकाला समान अधिकार मिळाले पाहिजेत, मग ती कोणतीही जात असो, धर्म असो किंवा भाषा किंवा समुदाय असो। देशाच्या संविधानात अल्पसंख्याकांचे
संरक्षणाची पूर्ण जबाबदारी घेतलेली आहे. 1992 सालामध्ये राष्ट्रीय अल्पसंख्याक आयोग निर्माण केलेला आहे. संयुक्त राष्ट्राच्या महासभेने 1992 मध्ये ह्या दिवसाची निवड केलेली आहे. एवढे बोलून मी माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.